नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्ट्यावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आणलेला आहे। यामध्ये बघा प्रत्येक राज्य हे कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये पहिलं राज्य ठरलेलं आहे। बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टी भारतामध्ये घडत राहतात, तर त्याच घडणाऱ्या गोष्टीतून कोणतं ना कोणतं राज्य हे पहिलं राज्य बनत असतं। तर त्यामधल्याच या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी आणलेल्या आहेत। कोणत्या राज्याने काय महत्त्वपूर्ण गोष्ट केल्यामुळे ते पहिलं बनलेलं आहे। एकेरी क्वेश्चन आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, पूर्ण बघा, महत्त्वाचा या ठिकाणी व्हिडिओ होणार आहे। यामध्ये चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। या ठिकाणी तुमचं लाईक आलं पाहिजे, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवत राहतो। महत्त्वाचा व्हिडिओ असल्या कारणाने तुमच्या ग्रुपवरती हा शेअर करा। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा उत्तराखंड हे राज्य दिलेलं आहे आणि ते कशासाठी पहिलं आहे, तर समान नागरी संहिता लागू करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरलेलं आहे, लक्षात घ्या। त्यानंतर बघा नागालँड हे राज्य दिलेलं आहे। आधार लिंक जन्म नोंदणी सुरू करणारं नागालँड हे ईशान्येकडील पहिलं राज्य बनलंय। आधार जी लिंक असते जन्म नोंदणीची, तर ते सुरू करणारं नागालँड हे ईशान्येकडील पहिलं राज्य आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा आसाम हे राज्य दिलेलं आहे। ते कशासाठी पहिलं आहे, तर जीएसटी लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य म्हणून आसामला आता ओळखलं जातं। त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य हे कशामध्ये आता पहिलं आलेलं आहे, तर एकात्मिक राज्यस्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य आहे। त्यानंतरचं जे आहे मध्य प्रदेश आहे, कशामध्ये पहिलं आहे, तर विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणाऱ्या देशातील पहिलं राज्य आहे। त्यानंतर बघा सिक्कीम राज्य दिलेलं आहे। हे कशासाठी पहिलं आहे, तर AI ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आणणारे पहिले राज्य आहे। ट्रॅफिक मॅनेजमेंटचा मुद्दा हा प्रत्येक वेळी येत राहतो, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी वापर केलेला आहे, तर त्याचं राज्य बनलेलं आहे पहिलं सिक्कीम। त्यानंतरचं बघा मध्य प्रदेश राज्य आहे। या ठिकाणी बघा ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारं पहिलं राज्य बनलं आहे मध्य प्रदेश। वॉरंट आणि समन्स हे या ठिकाणी पहिले ऑफलाईन मध्ये होते, तर आता ऑनलाईन मध्ये झालेले आहेत आणि त्याचं पहिलं राज्य हे मध्य प्रदेश आहे। त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचा आणखी उल्लेख आलेला आहे वापस। ते कशामध्ये पहिलं झालंय, 500 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था टप्पा ओलांडणारं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे महाराष्ट्र राज्य। या ठिकाणी बघा त्यानंतर तामिळनाडू हे राज्य दिलेलं आहे। कन्याकुमारी येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचं उद्घाटन झालेलं आहे। म्हणजे भारतामध्ये पहिला काचेचा पूल समुद्रावर जर कुठे बनला असेल तर तो आहे या ठिकाणी तामिळनाडूमध्ये, लक्षात घ्या। कन्याकुमारी येथे या ठिकाणी काचेचं उद्घाटन झालंय आणि तामिळनाडू राज्यामध्ये येत आहे, तर पहिलं राज्य ते बनलेलं आहे। नेक्स्ट बघा महाराष्ट्र राज्याचा आणि अजून एकदा महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे। धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारं भारतातील पहिलं राज्य झालेलं आहे आता महाराष्ट्र। त्यानंतर बघा अजून महाराष्ट्राचा या ठिकाणी नंबर आलेला आहे। महाराष्ट्र कशामध्ये पहिलं आहे, तर गुगल क्लासरूम सुरू करणारं देशातील पहिलं राज्य म्हणून आता महाराष्ट्र राज्याला ओळखलं जातं, लक्षात घ्या। गुगल क्लासरूम सुरू केलेलं आहे। त्यानंतर बघा केरळ राज्य दिलेलं आहे। केरळ राज्य कशासाठी पहिलं आहे, तर भारतातील पहिले 100% साक्षर राज्य म्हणून या ठिकाणी केरळ राज्याला आता बहुमान भेटलेला आहे। केरळ राज्य याआधी पहिल्यांदाच होतं या ठिकाणी साक्षरतेच्या मामलेत, पण 100% साक्षर झालेलं आहे, तर केरळ राज्य आहे या ठिकाणी भारतातून। त्यानंतर बघा त्रिपुराचं या ठिकाणी नाव आलेलं आहे। त्रिपुरा राज्याचं कशासाठी आहे, प्लास्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिलं राज्य, लक्षात घ्या। त्यानंतर बघा आंध्र प्रदेश राज्य दिलेलं आहे। कशामध्ये आहे, जनसुरक्षा कायदा करणारे पहिलं राज्य म्हणून आंध्र प्रदेश राज्याला ओळखलं जाते। त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचा अजून नंबर लागला। या ठिकाणी गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारं देशातील पहिलं राज्य बनलंय। त्यानंतर बघा पश्चिम बंगालचाही या ठिकाणी नंबर लागलाय। मानवाधिकार न्यायालय सुरू करणारं देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे पश्चिम बंगाल। त्यानंतर बघा उत्तराखंड सुद्धा या ठिकाणी आहे। लोकायुक्त जे आहे ते संमत करणारं पहिलं राज्य कोण बनलंय, तर उत्तराखंड बनलेलं आहे। राजस्थान या ठिकाणी आहे। राजस्थानचं नाव आलेलं आहे जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य। जानकी नावानी दूध बँक चालवणारं पहिलं राज्य म्हणून या ठिकाणी राजस्थानचा या ठिकाणी नंबर लागलेला आहे। त्यानंतर बघा हिमाचल प्रदेशचं नाव दिलेलं आहे। भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य झालेलं आहे। त्यानंतर बघा दिल्ली दिलेलं आहे। दिल्ली कशासाठी प्रसिद्ध आहे, या ठिकाणी बघा भारतातील पहिलं बाल न्यायालय सुरू करणारं राज्य म्हणून दिल्ली या ठिकाणी प्रसिद्ध झाले, ठीक आहे। त्यानंतर बघा पश्चिम बंगाल या ठिकाणी बघा भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारं राज्य आहे।
भारतातील पहिलं महिला न्यायालय सुरू करणारं राज्य म्हणून पश्चिम बंगालला आता ओळखलं जातं. त्यानंतर बघा सिक्कीम राज्याचा या ठिकाणी नंबर लागलाय. मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारं पहिलं राज्य. त्यानंतर बघा कर्नाटक या ठिकाणी राज्याचा उल्लेख केलेला आहे. आरोग्य अदालत सुरू करणारं पहिलं राज्य बनलेलं आहे कर्नाटक राज्य. त्यानंतर बघा सिक्कीम दिलेला आहे. सिक्कीमचा नंबर आहे. भारतातील पहिले धूम्रपानयुक्त राज्य बनलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं धूम्रपान केलं जात नाही असं म्हणून राज्य या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे सिक्कीम राज्य. त्यानंतर बघा पंजाब राज्याचा अजून एकदा उल्लेख आलेला आहे. या ठिकाणी निकोटीनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य म्हणून आता पंजाबला ओळखलं जातं. त्यानंतर बघा केरळचा अजून एकदा उल्लेख आलाय. सौर ऊर्जेवरील पहिली बोट आदित्य सुरू करणारे पहिले राज्य. या ठिकाणी केरळ आहे. या ठिकाणी बघा आदित्य नावाची सौर ऊर्जेवर चालणारी पहिली बोट आहे ते सुरू केलेली आहे, तर ती केरळ राज्याने केलेली आहे. त्यानंतर बघा कर्नाटक राज्याचा पुन्हा एकदा उल्लेख झालाय. कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिलं राज्य म्हणून आता कर्नाटक राज्याला ओळखलं जातं. त्यानंतर बघा हरियाणा राज्याचा उल्लेख झालेला आहे. बालक जन्मतच त्याची आधार नोंदणी करणारं पहिलं राज्य. म्हणजे बालकाचा जन्म झाला की लगेच या ठिकाणी आधारची नोंदणी करणार असं राज्य म्हणून आता हरियाणाचा उल्लेख होतो. त्यानंतर बघा राजस्थानचा या ठिकाणी नाव आलेलं आहे. पंचायत निवडणुकात शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारं पहिलं राज्य. म्हणजे जर तुम्हाला पंचायत निवडणुका लढवायच्या असतील तर तुम्हाला शिक्षणाची पात्रता बंधनकारक करणारं पहिलं राज्य म्हणून राजस्थानचा आता नंबर लागलेला आहे. त्यानंतर बघा पंजाब राज्याचा या ठिकाणी मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारं पहिलं राज्य म्हणून या ठिकाणी ओळखलं झालेलं आहे. त्यानंतर बघा मध्य प्रदेशचं या ठिकाणी नाव आलेलं आहे. सेवा हमी कायदा RTS संमत करणारं पहिलं राज्य झालेलं आहे. कोणतर मध्य प्रदेश. त्यानंतर बघा दिल्लीचं या ठिकाणी पुन्हा नाव आलेलं आहे. ई राशन कार्ड वितरित करणारं पहिलं राज्य. लक्षात घ्या दिल्ली. त्यानंतर बघा आंध्र प्रदेशचं नाव आहे. ई कॅबिनेटचा वापर करणारं भारतातील पहिलं राज्य म्हणून आंध्र प्रदेशला या ठिकाणी ओळखलं जातं. या ठिकाणी बघा गुजरात या ठिकाणी राज्याचा उल्लेख केलेला आहे. ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य. त्यानंतर बघा मेघालय राज्य दिलेलं आहे. जनधन योजनेची 100% अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य. या ठिकाणी बघा जनधन योजना आलेली होती तर त्याची 100% अंमलबजावणी कुठं झाली आहे तर मेघालय राज्यामध्ये झालेली आहे. मेघालयचा याच्यामध्ये 1 नंबर लागलेला आहे जनधन योजनेमध्ये. त्यानंतर बघा तेलंगणा राज्याचा सुद्धा लागलेला आहे. पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य झालेले आहे. त्यानंतर बघा दिल्लीचा या ठिकाणी पुन्हा नाव आलेलं आहे. भारतातील पहिले फूड बँक सुरू करणारे राज्य म्हणून आता दिल्लीला ओळखलं जातं. त्यानंतर बघा राजस्थानचं या ठिकाणी पुन्हा नाव आलेलं आहे. होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य म्हणून राजस्थानचा या ठिकाणी उल्लेख होतो. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा महाराष्ट्राचं पुन्हा नाव आलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा महाराष्ट्राचं या ठिकाणी नाव आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुरू करणारे पहिलं राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र अजून एकदा आलेलं आहे नाव. महिला आरक्षण देणारं भारतातील पहिलं राज्य म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राला ओळखलं जातं. लक्षात घ्या 33% आरक्षण दिले महिलांना तर त्यामध्ये महिला आरक्षण देणारं पहिलं राज्य म्हणून सुद्धा भारतातील महाराष्ट्राचा नंबर लागलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा दिल्लीचं नाव आहे. देशातील पहिले केरोसिन मुक्त शहर म्हणून आता दिल्लीला ओळखलं जातो. या ठिकाणी बघा रॉकेल म्हणतात केरोसिनला, तर देशातील पहिलं केरोसिन मुक्त जे शहर आहे ते दिल्ली झालेलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा केरळचं नाव आलेलं आहे. हे सर्वांना इंटरनेटचं मूलभूत हक्क देणारे पहिलं राज्य बनलेलं आहे केरळ. त्यानंतर बघा राजस्थानचा या ठिकाणी नाव आलेलं आहे. आरोग्य हक्क कायदा लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिलं राज्य आहे. आरोग्य हक्क कायदा लागू करणारं राजस्थान हे देशातील पहिलं राज्य आहे. त्यानंतर बघा उत्तराखंडचं नाव आलंय. पूर्व प्राथमिक स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण लागू करणारे पहिलं राज्य आता उत्तराखंड झालेला आहे. त्यानंतर बघा कर्नाटकचं नाव आलं आहे. ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर GCC धोरण आणणारं देशातील पहिलं राज्य ठरणार आहे कोण तर कर्नाटक राज्य. त्यानंतर बघा या ठिकाणी उत्तराखंडच्या या ठिकाणी नाव आलेलं आहे. विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मुलींसाठी 50% जागा राखीव ठेवणारं पहिलं राज्य बनलेलं आहे उत्तराखंड. त्यानंतर बघा उत्तराखंडाचंच नाव आहे या ठिकाणी जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक या ठिकाणी उत्तराखंडमध्ये झालेला आहे.
या ठिकाणी बघा पुढचा क्वेश्चन आहे, राजस्थान रस्ता सुरक्षा कृती योजना स्वीकारणारे पहिलं राज्य ठरणार आहे या ठिकाणी राजस्थान. त्यानंतर बघा केरळचं नाव आलेलं आहे या ठिकाणी, जैवविविधतेची नोंद करणारे पहिलं राज्य ठरलेलं आहे या ठिकाणी केरळ. जैवविविधतेची नोंद करणारं पहिलं राज्य केरळ आहे. त्यानंतर बघा बिहारचं नाव सुद्धा आलेलं आहे, ट्रॅफिकचं ऑडिट करणारं पहिलं राज्य कोण आहे, तर आता बिहार झालेलं आहे ट्रॅफिकचं ऑडिट करणारं पहिलं राज्य. त्यानंतर बघा बिहारचंच नाव आहे या ठिकाणी, इथेनॉल प्रोत्साहन धोरण लागू करणाऱ्या देशातील पहिलं राज्य कोणतं आहे, तर या ठिकाणी बिहार आहे. इथेनॉलचं प्रोत्साहन धोरण लागू करणारं पहिलं राज्य या ठिकाणी बिहार आहे. तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.